शासनातील मनमानी कारभाराला रोखण्यासाठी मुख्यमंत्री मोठे पाऊल उचलणार। राज्यातील सरकारी विभागातून होणाऱ्या मनमानी व अनावश्यक खरेदीवर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे पाऊल टाकले आहे। नवीन निविदा काढण्यावर आणि खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यावर बंदी घालण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। त्यानुसार 15 फेब्रुवारीपासून कोणत्याही नवीन खरेदी प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार नाही। यामध्ये फर्निचर दुरुस्ती, ड्रायव्हर मशीन, संगणक उपकरणे, सुटे भाग, भाड्याने कार्यालय घेणे, सेमिनार, भौतिक कार्यशाळा आदी बाबीवरील खर्चांचा समावेश आहे। तर औषधी खरेदीला या निर्बंधीतून वगळण्यात आले आहे। आर्थिक वर्ष संपत असताना अनेक विभागाकडून निधी खर्च करण्यासाठी घाईघाईने खरेदी केली जात असल्याचा अर्थ विभागाचा आरोप आहे। यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ खात्याचा आढावा घेत खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत। हा आदेश सर्व प्रशासकीय विभाग, त्यांच्या अधीनस्थ कार्यालये, शासकीय महामंडळे, अनुदानित संस्था तसेच नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू असणार आहे। याशिवाय लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर वाढलेल्या ताणाच्या पार्श्वभूमीवर ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत। राज्याचे अर्थ व नियोजन हे अत्यंत महत्त्वाचे खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होते। याशिवाय त्यांच्याकडे क्रीडा व युवक, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक विकास या खात्याची देखील जबाबदारी होती। त्यांच्या निधनानंतर अर्थ खाते वगळता इतर खात्यांची जबाबदारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। पुढच्या महिन्यात राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होणार आहे। या अधिवेशनात 6 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत।